भारतात सप्टेंबर 2018 मध्ये 377 कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून टाकलं, ज्याच्यामुळे समलैंगिक संबंधांना भारतात मान्यता मिळाली. पण समलैंगिक विवाहाला अजूनही भारतात कायदेशीरदृष्ट्या मान्यता मिळालेली नाही आणि त्यावरच दाखल करण्यात आलेल्या सुप्रीम कोर्टातल्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. अर्थात घटनापीठासमोरची सुनावणी आहे, त्यामुळे त्याचा निकाल यायला हा काहीसा वेळ लागेल. पण याचिकांमध्ये नेमकं म्हटले तरी काय, त्याला विरोध का होतोय, केंद्र सरकारने त्याला का विरोध केलेला आहे, हे जे मागणी केली जाते की सेम सेक्स मॅरेज म्हणजे समलैंगिक विवाहांना कायदेशीरदृष्ट्या मान्यता द्यावी, याला मोदी सरकार का विरोध करतंय, याच्यातले कायदेशीर पेच काय आहेत, याच सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घ्यायच्यात. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. समलैंगिक संबंधांना भारतात मान्यता मिळाली आहे आणि त्यानंतर याच समलैंगिक जोडप्यांनी हळूहळू लग्न सुद्धा करायला सुरुवात केली. पण या लग्नांची नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन कसं होणार, हा मात्र मोठा पेच आहे. कारण भारतात विवाहासाठीचे कायदे हे धर्मानुसार वेगवेगळे आहेत. विवाहच काय तर घटस्फोट असू दे, पोटगी असू दे, दत्तक घेणं असू दे, संपत्ती असू दे, वारसा हक्क असू दे, या सगळ्यासाठी कायदे जे आहेत ते विविध धर्मांचे वेगवेगळे कायदे आहेत. जसं आपल्याला माहिती आहे, हिंदू मॅरेज ऍक्ट वेगळा आहे, जो हिंदू सोबतच जैन, शीख या धर्मियांसाठी आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी त्यांचे वेगवेगळे कायदे आहेत. आणि म्हणूनच अशात समलैंगिक विवाहाची नोंदणी नेमकी कोणत्या कायद्याअंतर्गत करायची, हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळेच या विवाहांची नोंदणी होण्यात अडचणी येत होत्या, नोंदणी केल्याही जात नव्हत्या. देशभरात अनेक ठिकाणी जोडप्यांनी तिथल्या हायकोर्टात धाव सुद्धा घेतलेली होती. कारण की काही जोडप्यांनी तर विवाह केले, म्हणजे आपण जसं म्हणतो की तुम्ही तुमच्या विधीनुसार विवाह करू शकता, पण जेव्हा रजिस्ट्रेशनची वेळ येते तिथे मात्र अडथळा येतो आणि म्हणूनच या जोडप्यांनी तिथल्या हायकोर्ट्समध्ये सुद्धा धाव घेतलेली होती. 25 नोव्हेंबर 2022ला एका गे कपलने थेट सुप्रीम कोर्टातच मागणी केली की स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत सेम सेक्स मॅरेजला मान्यता देण्यात यावी. त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये सुद्धा आणखीन एक याचिका आली, ज्यांची फॉरेन मॅरेज ऍक्टमध्ये सुद्धा सेम सेक्स मॅरेजला मान्यता देण्यात यावी अशी मागणी झाली. अखेर सरतेशेवटी जानेवारी 2023 मध्ये सरन्यायाधीश यांनी आदेश दिले की समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यात यावी अशी याचिका देशभरातल्या ज्या हायकोर्टात आहे त्या सगळ्या सुप्रीम कोर्टात वर्ग व्हाव्या. त्याच्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ स्थापन करण्यात आलं, ज्याच्यामध्ये न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती रवींद्र भट, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती PS नरसिंह यांच्या घटनापीठासमोर सध्या ही सुनावणी सुरू झालेली आहे. आता याच्यामध्ये याचिका काय आहे सगळ्यात पहिले जाणून घेऊ आणि मग त्याला मोदी सरकार का विरोध करते, काय आहे या सगळ्यातले कायदेशीर पेच हे सुद्धा समजून घेऊ. हैदराबादमध्ये एक कपल 2012 मध्ये भेटलेलं होतं. त्यांचं लग्न सुद्धा झालं, म्हणजे तसं बघायला गेलं तर जशी कॉमन लग्न आपल्याला पाहायला मिळतात तशा स्वरूपातली नव्हती, पण एक छोटेखानी त्यांचा तिकडे सेरेमनी पार पडलेली होती, ज्याच्यामध्ये त्यांचं लग्न झालं असं त्यांच्यामध्ये सांगण्यात आलं. पण त्यांचं म्हणणं आहे की इतर लग्न झालेल्या जोडप्यांचे अधिकार आम्हाला मिळत नाहीयेत, जेव्हा की सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे आणि अगदी आपल्या संविधानातला सुद्धा हा मूलभूत अधिकार आहे की प्रत्येक प्रौढ व्यक्तीला आपल्या मर्जीने लग्न करण्याचा भारतात अधिकार आहे. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडलेला असेल की असे काय फायदे आहेत जे लग्न झालेल्या जोडप्याला असतात आणि कदाचित या जोडप्यांना मिळत नसतील. तर यातले गोष्टी आपल्याला समजून घ्यायला हव्या, ज्याचा उल्लेख याचिकेत सुद्धा करण्यात आलेला आहे. लग्न झालेल्या जोडप्यांना मूल दत्तक घेणं हे कंपॅरेटिव्हली सोपं असतं, जे समलैंगिक ज्यांचं संबंध आहेत त्यांच्यासाठी सोपं नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे सरोगसीने मूल होणं किंवा इतर प्रक्रिया ज्या असतात, इतर मेडिकल ज्या ट्रीटमेंट्स असतात ज्याच्याद्वारे मूल होण्याची प्रक्रिया ही खूप सोपी असते, म्हणजे कायदेशीर पातळीवर या विवाह झालेल्या जोडप्यांसाठी. पण समलैंगिक विवाह झालेल्यांना ती सोपी नाहीये, किंबहुना त्यांना ते मिळत सुद्धा नाही. बऱ्याच ठिकाणी त्यांना करता येत नाही तशा पद्धतीने सरोगसीने मूल होणं, या सगळ्या सुविधा त्यांना मिळत नाहीत असं सुद्धा याचिकेत उल्लेख आहे. वारसा हक्काने संपत्ती मिळणं किंवा इतर कुठल्या गोष्टी मिळणं, करांमध्ये सवलत मिळणं, नोकऱ्यांमध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा असणं. आता हे सुद्धा कदाचित प्रश्न पडू शकतो की नोकऱ्यांचा इथे काय संबंध. तर बरेच जण ऑफिसेसला जातात, त्यामुळे त्यांना ही कल्पना असेल की आपण ऑफिसेसमध्ये आपल्याला ज्या सोयी सुविधा मिळत असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या फॅमिलीला इन्शुरन्स क्लेम करता येतो. तुमचे स्पाऊस जे असतात म्हणजे तुमचे जे जोडीदार असतात त्याच्यामध्ये सुद्धा काही सोयी सुविधा या दिल्या जातात. तर या सगळ्या सोयी सुविधा यांना मिळत नाहीत असं सुद्धा त्यांचं ऑब्जेक्शन आहे. आणि इतकंच नाही तर अगदी मृत्यूनंतर सुद्धा आपल्याकडे विधवांना सुविधा मिळतात, पेन्शन मिळतं किंवा काही जणांना तर नोकरीत सुद्धा संधी दिली जाते. पण यातल्या कुठल्याच गोष्टी समलैंगिक जोडप्यांना मिळत नसल्याचं याचिकेत म्हटलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कायदेशीर पेच कुठे येतो हे तुम्हाला आता समजेल. जसं मी मगाशी म्हटलेलं होतं की भारतात लग्नाची जर नोंदणी करायची असेल, विवाहाची नोंदणी ही धर्मानुसार वेगवेगळे जे ऍक्ट आहेत त्याच्यानुसारच होत असते.
पण याच्यामध्ये आता जसं आपल्याला माहिती आहे की आंतरधर्मीय सुद्धा विवाह होतात, तर त्यांची नोंदणी कशा अंतर्गत होते, तर ती स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत होते. कारण की दोन वेगवेगळ्या धर्मांचे जर मुलगा किंवा मुलगी हे एकत्र येत असतील तर अर्थात ते कुठल्या एका विशिष्ट धर्माच्या ॲक्ट अंतर्गत ते होऊ शकत नाही. आणि म्हणूनच हा एक स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे की ज्याच्यामध्ये दोन जण जे आहेत ते कुठल्याही धर्माचे असतील, मुलगा किंवा मुलगी, ते एकत्र येऊन या स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत आपल्या विवाहाची नोंदणी करू शकतात. हा स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे 1954चा. आता याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की या ॲक्टमधल्या सेक्शन 4 जे आहे, ज्याच्यात दोन व्यक्तींचं स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्न करायचं असल्यास ज्या अटी देण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या अटींची आम्ही पूर्तता करतोय, फक्त आमचं लिंग याच्यामध्ये आड येत आहे. फक्त लिंग एक असणं या गोष्टीमुळे आमचं स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये लग्न होत नाहीये. आता इथे लिंग एक असणं हा सुद्धा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर जो स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे त्याच्यामध्ये एक तरतूद अशी आहे की ज्या अटींचा आपण उल्लेख केला तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली लिहिण्यात आलेलं आहे सेक्शन 4 मध्ये की मुलाचं वय हे 18 वर्ष पूर्ण हवं, मुलीचं वय हे 21 वर्ष पूर्ण हवं. तर त्याच्यामध्ये सुद्धा हे जे मेल आणि फिमेल हे जे लिहिण्यात आलेलं आहे, तर इथे आता जर एकच लिंग असेल ज्यांना एकत्र लग्न करायचं असेल तर तिथे अडचण होते. सोबतच बऱ्याच क्लॉजेसमध्ये वाईफ अँड हजबंड असं सुद्धा लिहिण्यात आलेलं आहे आणि म्हणून तिथे सुद्धा अडचण होत आहे. स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये हजबंड म्हणजे पती आणि वाईफ म्हणजे पत्नी, की यापेक्षा स्पाऊस हा शब्द असायला हवा, स्पाऊस म्हणजे जोडीदार हा शब्द असायला हवा, अशी सुद्धा मागणी या याचिकाकर्त्यांनी कोर्टात जी आहे ती केलेली आहे. आता याला विरोध का होतोय? पहिली गोष्ट म्हणजे की लग्न हे कॉन्करंट लिस्टमध्ये येतं आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये केवळ केंद्र सरकार नाही तर राज्य सरकारांना सुद्धा समाविष्ट करून घेण्यात यावं असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. आता हा प्रश्न जर पडला असेल की या सगळ्यामध्ये केंद्र सरकार कुठून आलं, तर याच्यामध्ये खरं तर जेव्हा सुप्रीम कोर्टात ही सगळी प्रकरणं गेलेली होती आणि ही प्रकरणं जवळपास 3 डझनहून अधिकची प्रकरणं आहेत, ज्याचा मी अगदी सुरुवातीला उल्लेख केलेला होता की देशभरात जेवढ्या हायकोर्ट्समध्ये याचिका आहेत त्या सगळ्या सुप्रीम कोर्टात वर्ग करण्यात आलेल्या होत्या. मग म्हणूनच त्याच्यामध्ये 3 डझनहून जास्त या सगळ्या याचिका आहेत, ज्याच्यामध्ये केंद्र सरकार आहे, 2 राज्य सरकार सुद्धा आहेत, गुजरात आणि मध्य प्रदेश, सोबतच इतर वेगवेगळ्या संघटना आहेत ज्यांचा याला विरोध आहे. तर त्याच्यामुळे इथे जे केंद्र सरकारने आपली बाजू मांडलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की हा कॉन्करंट लिस्ट मधला प्रश्न आहे. कॉन्करंट लिस्ट म्हणजे काय, तर देशात कायदे बनवण्यासाठी 3 लिस्ट करण्यात आलेले आहेत. एक युनियन लिस्ट म्हणजे असे विषय की ज्याच्यावर फक्त केंद्र सरकार कायदे करू शकते, एक आहे स्टेट लिस्ट म्हणजे ज्याच्या संदर्भात राज्य सरकार सुद्धा कायदे करू शकतात किंवा ते त्यांच्या सक्तारीत येणारे विषय आहेत, आणि एक असते कॉन्करंट लिस्ट म्हणजे असे विषय ज्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य दोघांनाही कायदे करण्याचे अधिकार आहेत. तर इथे केंद्र सरकारचं म्हणणं आहे की लग्न विवाह हा जो विषय आहे हा कॉन्करंट लिस्टमध्ये येतो आणि म्हणून याच्यात जर केंद्र सरकारने आपलं म्हणणं सुप्रीम कोर्टात ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी राज्य सरकारांना सुद्धा इन्व्हॉल्व करून घेण्यात यावं असं त्यांनी म्हटलेलं होतं. पण अर्थात याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की आमची सुनावणी जी आहे ती नियमितरित्या सुरूच राहणार आहे, याच्यासाठी काही सुप्रीम कोर्ट थांबणार नाहीये. आता महत्त्वाचा मुद्दा येतो की केंद्र सरकारचा याच्यामध्ये विरोध काय आहे. केंद्र सरकारचं म्हणणं आहे की याचिकेवरच त्यांना प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत की याची मेंटेनेबिलिटी किती आहे, किती ही याचिका टिकू शकते, याच्यात ही याचिकावर विचार करावा का सुप्रीम कोर्टाने, इथेच त्यांनी मुळात प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आणि केंद्र सरकारने मार्चमध्ये सुद्धा एक ॲफिडेव्हिट दिलेलं होतं सुप्रीम कोर्टात आणि आत्ता सुद्धा 16 एप्रिलला दुसरं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे आणि दोन्हींमध्ये सारखेच त्यांचे टोन जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. केंद्र सरकारचं, मोदी सरकारचं म्हणणं असं आहे की अशा कायद्यात बदल करण्याचे अधिकार हे केवळ आणि केवळ संसदेलाच आहेत. समलैंगिक विवाह हे शहरी उच्चभ्रू विचार आहेत जे भारतातल्या सामाजिक रचनेपासून फार लांब आहेत. व्यापक विचार याच्यात नाही आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की ग्रामीण, अर्धग्रामीण, शहरी जनतेचा विचार किंवा धार्मिक समुदायांचे विचार, पर्सनल लॉसह विवाह कायद्यांवर प्रभाव टाकणाऱ्या रीतीभातींचा विचार करून संसद निर्णय घेऊ शकते. कोर्टाला हे अधिकार नाहीत की ते समाजात विवाहाचा एक नवीन पॅटर्न जन्माला घालतील. भारतात विवाह ही संकल्पना बायोलॉजिकली असलेल्या पुरुष आणि बायोलॉजिकली असलेल्या स्त्रीचं मिलन असल्याचं सुद्धा याच्यात केंद्र सरकारने म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर पुरुष आणि स्त्री यांच्याच लग्नाला मान्यता देण्यात येऊ शकते. जे बायोलॉजिकली पुरुष आहेत, बायोलॉजिकली स्त्री आहेत, त्यांच्याच लग्नाचं किंवा त्यांचंच लग्न हीच भारतात असलेली प्रथा आहे असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा हेच भारतात असू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या संदर्भात दुसरी कुठला लग्नाचा पॅटर्न, दुसरा कुठला विवाहाचा पॅटर्न हा सुप्रीम कोर्ट आणू शकत नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे.
सोबत याच्यावर जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झालेली होती त्यावेळेला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे की अशी कुठलीही एखादी कॉन्सेप्ट नाहीये की पुरुष म्हणजे कोण आणि महिला म्हणजे कोण, स्त्री म्हणजे कोण, अशी कुठलीही कॉन्सेप्ट नाहीये. सोबत त्यांचं असं म्हणणं आहे की जेंडर हा एक खूप कॉम्प्लेक्स विषय आहे आणि तो फक्त काही जेनिटल्सवरनं डिसाईड करता येऊ शकत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ही खूप एक महत्त्वाच्या दिशेनं सुप्रीम कोर्टातली सुनावणी जी आहे त्या चाललेली आहे आणि म्हणूनच तुम्हाला समजत असेल की याच्यात इतके सारे कायदेशीर पेच आहेत, इतके छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि म्हणूनच हे सगळं प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडे गेलेलं आहे. आता केवळ केंद्र सरकार विरोध करतंय का, तर असं नाही. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स म्हणजे लहान मुलांचे जे अधिकार असतात त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी, ते सुरक्षित ठेवण्यासाठीचं जे राष्ट्रीय आयोग आहे त्यांनी सुद्धा याला विरोध केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की समलैंगिकांनी दत्तक घेतलेल्या मुलांवर सामाजिकदृष्ट्या काय काय परिणाम होऊ शकतात याचा विचार व्हायला हवा आणि तोच आमचा आक्षेप असल्यामुळे आम्ही याला विरोध करतोय असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. आणि याच्या सोबतच काही मुस्लिम संघटना आहेत त्यांचा सुद्धा विरोध आहे, इतर सुद्धा संघटना आहेत, काही संतांच्या समित्या आहेत त्यांनी सुद्धा याला विरोध केलेला आहे आणि सोबतच काही वैयक्तिकदृष्ट्या सुद्धा याला विरोध करणाऱ्या ज्या याचिका आहेत त्या सुद्धा सुप्रीम कोर्टात पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे हे सगळे कायदेशीर पेच जे आहेत ते समलैंगिक विवाहासंदर्भात उपस्थित झालेले आहेत आणि स्वतः केंद्र सरकार सुद्धा त्याला विरोध करते. केंद्राचं म्हणणं आहे की असे कायदे हे आम्ही संसदेतच करू शकतो, याचे अधिकार कोर्टाला नाहीत आणि जे याचिकाकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे की संसद कधी कायदा करेल याची काही आम्ही वाट बघत बसू शकत नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय द्यावा, आमच्या लग्नाला कायदेशीरदृष्ट्या मान्यता मिळावी अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर याच्यावर रेग्युलर सुनावणीला सुरुवात झालेली आहे. काय निर्णय होतो हे अर्थातच आम्ही तुमच्या समोर ठेवू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी देशातल्या असू देत किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या असू देत या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी आणि विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही भेट द्यायला विसरू नका.